वीरभद्रवीर वीरभद्रवीर वीरभद्रभद्रवीर वीरभद्रवीर वीरभद्रभद्रवीर वीरभद्रवीर वीरभद्रभद्रवीर भद्रकाललोचनं पिशाचभूतनायकं जटापटाभुजङ्गराकपालपाल गुढीपाडव्याला नारळ फोडून श्री मायंबा व वीरभद्र महाराज यात्रेची सुरुवात केली जाते. चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीला श्री मायंबा मंदिरातली यात्रा असून दुसऱ्या दिवशी श्री वीरभद्र महाराज मंदिर येथील यात्रा असते. यात्रेच्या दिवशी श्री वीरभद्र महाराजांच्या मंदिरातून मुखवट्याची भव्य मिरवणूक काढली जाते. या देवाच्या मुखवट्यासमोर डफांच्या तालावर मानाच्या काठ्या नाचवल्या जातात. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे गळवंदी. एका गाड्यावर हत्तीची प्रतिकृती बनवून त्यावर बगाड अडकवतात व त्या बगाडवर दोन्ही बाजूंनी 2 नवसाची मुलेही गळी लावली जातात. गळवंतीची मिरवणूक वीरभद्र महाराजांच्या मंदिरापासून सुरुवात केली जाते व वीरभद्र मंदिरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मायंबा मंदिरात नेली जाते.
दुसऱ्या दिवशी माहिंबा मंदिरातून गावाला प्रदक्षिणा मारत गळवंती मार्गाने परत वीरभद्र मंदिरात आणले जाते. वीरभद्र भद्र वीर वीरभद्र वीर वीरभद्र भद्र वीर वीरभद्र वीर वीरभद्र भद्र वीर वीरभद्र वीर वीरभद्र भद्र वीर भद्रकाल लोचनं पिशाच भूतनाय